नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आपली किडनी खराब होण्याच्या आधी किंवा किडनीला इन्फेक्शन झाल्यावर आपल्याला काही लक्षणं दिसतात आणि हे लक्षणं जर आपण गांभीर्याने नाही घेतले तर आपली किडनी जी आहे ते पूर्णपणे फेल होऊ शकते. आपण जर डॉक्टराकडे जाण्यासाठी उशीर केला तर आपली किडनी जी आहे ती पूर्णपणे निकामी होऊ शकते आणि आपला मृत्यू होऊ शकतो. किडनी खराब झाल्यानंतर डायलिसिस शिवाय आपल्याला पर्याय नसतो आणि डायलिसिस वगैरे ह्या महागड्या जास्त पैसे खर्च करावे लागणाऱ्या गोष्टी आहेत. आपली किडनी खराब होऊ नये, आपल्या किडनीला इन्फेक्शन झालं आहे, आपली किडनी खराब व्हायला लागलेली आहे, अशा प्रकारचा संकेत आपल्याला मिळतो. ही लक्षणं आपण पाहणार आहोत. तर किडनी ही अशी गोष्ट आहे की शरीरामधली सगळी घाण बाहेर काढण्याचं काम ही किडनी करत असते. किडनी ही आपल्या शरीरातील रक्त पूर्णपणे शुद्ध करण्याचं काम करत असते. तर आपल्या शरीरामध्ये 2 किडनी असतात आणि 2 किडनीमध्ये लाखो फिल्टर आहेत आणि त्या फिल्टर मधून आपलं जे रक्त आहे ते शुद्ध होण्याचं काम केलं जातं. रक्त शुद्ध करण्याचं काम, त्याच्यामध्ये योग्य प्रमाणामध्ये क्षार मिळवण्याचं काम, लाल पेशींना योग्य घटक मिळवण्याचं काम हे किडनी करत असते. किडनी आपल्या शरीराला खूप महत्वाचा भाग आहे. किडनीमुळेच आपल्या शरीरातली पूर्ण जी घाण आहे ती मूत्राद्वारे आपण बाहेर टाकत असतो आणि अशी ही किडनी जर खराब झाली तर आपला मृत्यू हा 100% असतो. किडनी खराब होण्याच्या आधी आपल्या शरीराला कोणते संकेत मिळतात हे संकेत जर आपल्याला समजले आणि त्याच्यावर जर आपण लगेच उपाय केले तर तुमची किडनी जी आहे ती खराब होण्यापासून वाचत असते. पूर्वीच्या काळामध्ये कसं असायचं की जास्त वयाच्या माणसाला किडनीचे आजार व्हायचे, पण सध्या किडनीचे आजार हे वयाच्या लोकांना सुद्धा हे किडनीचे आजार व्हायला लागलेले आहेत. याचं मुख्य कारण असं आहे की वजन जास्त प्रमाणामध्ये असणं, व्यसनाधीनता, शुगर असेल, अनुवंशिकता आहे, अशा विविध कारणामुळे किडनीच्या समस्या ह्या निर्माण व्हायला लागलेल्या आहेत. आपल्यामध्ये दिसू लागल्यानंतर आपल्याला समजतं की आपली किडनी आहे जी खराब व्हायला लागलेली आहे आणि त्याच्यावर जर आपण योग्य उपचार नाही केले तर आपली किडनी पूर्णपणे फेल होऊ शकते. तर पहिलं त्याच्यातलं कारण आहे की लघवीमधून रक्त येतं किंवा लघवीचा रंग जो आहे तो आपल्या बदलतो. तुमच्या किडनीला काही इन्फेक्शन झालेलं असेल तर किडनीमधून ब्लड यायला सुरू होते, लाल लघवी होते, तुम्हाला रक्त त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं किंवा त्याचा रंग बदलतो, जास्त डार्क पिवळट अशी लघवी होते किंवा त्याच्यामधून प्रोटीन जातं आणि आपल्याला समजतं की आपल्या किडनीला जे आहे ते काहीतरी इन्फेक्शन झालेलं आहे. रात्री सारखी लघवीला लागणे, म्हणजे रात्री झोपल्यानंतर हे सारखी लघवीला लागणे हे पण किडनीला इन्फेक्शन झाल्याचं लक्षण आहे. त्याचप्रमाणे जर रात्री लघवीला आपल्याला लागत असेल तर काही जणांना असं होतं की लघवीला खूप लागल्यासारखं होतं पण बाथरूम मध्ये गेल्यानंतर लघवीच येत नाही. हे सुद्धा आपल्या किडनीला इन्फेक्शन झाल्याचं लक्षण आहे आणि त्याचा आपण लगेच डॉक्टरांना दाखवून घेतलं पाहिजे. थकवा येणं किंवा श्वास घेण्यास त्रास होणं, तर बऱ्याच जणांना जर किडनीची इन्फेक्शन झालेलं असेल तर आपल्याला थकवा लवकर जाणवतो. त्याचं कारण असं आहे की आपल्या रक्तामधलं रक्त शुद्ध होण्याचं काम किडनी करत नाही, रक्तामध्ये योग्य घटक मिळवण्याचं काम किडनी करत नाही. त्यामुळे आपल्या मांसपेशीला योग्य पोषण मिळत नाही आणि पोषण न मिळाल्यामुळे आपले शरीर जे आहे ते पूर्णपणे थकवा आल्यासारखं आपल्याला जाणवतं, घाबरल्यासारखं होतं, चक्कर येते. आता शरीरामध्ये आपल्याला रक्त कमी होण्याची जी समस्या असते त्यामुळं पण असं होऊ शकतं. अॅनिमियामुळे, म्हणजे तुमच्या मेंदूला जर रक्तपुरवठा व्यवस्थित झाला नाही तर तुम्हाला चक्कर येणे, भोवळ येणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. तर ही रक्तामध्ये योग्य प्रमाणामध्ये घटक जरी नाही मिळाले तरी आपल्या रक्ताची वाढ होत नाही आणि आपल्याला चक्कर येते, भोवळ येते. आपल्या ज्या मांसपेशी आहेत त्या मांसपेशीमध्ये वेदना होतात. आता मांसपेशीमध्ये वेदना होण्याचं पण कारण तेच आहे की मांसपेशीला योग्य प्रमाणामध्ये पोषण द्रव्य जर मिळाले नाहीत तर पेशीमध्ये पुन्हा आपल्या उत्सर्जनाची क्रिया पेशीची जर व्यवस्थित झाली नाही तर त्याच्यामध्ये घाण साठून राहते आणि आपल्या पेशी ज्या आहेत त्या दुखायला लागतात. मांसपेशी आपल्या दुखायला लागतात. हाताला पायाला सूज येते, तसंच चेहऱ्यावर सूज येते, डोळ्याखाली पण आपल्या सूज येते आणि ही सूज ओळखण्याचं सोपं असं लक्षण आहे की जर तुम्ही त्या सुजेवर असं बोट दाबून धरलं किंवा कशाने तरी दाबलं तर त्याच्यामध्ये खड्डा पडलेला राहतो.
लगेच जर ती कातडी वर नाही आली, थोड्या वेळ जर खड्डा पडलेला राहिला तर समजून घ्यावं की आपल्याला सूज आलेली आहे. आणि ही सूज डोळ्याच्या खाली, चेहऱ्यावर जे माणसं व्यसन करतात त्यांना हे समस्या जाणवू शकते. घाण आहे शरीरामधली, ती घाण तशीच शरीरामध्ये साठून राहते. त्यामुळे आपल्या मांसपेशी ज्या आहेत त्या फुगतात आणि त्या आपल्या अंगाला, हाताला, पायाला सूज येते. असं जर लक्षण असेल तर आपल्याला किडनीमध्ये इन्फेक्शन झालेलं आहे असं समजून घ्यावं. त्याचप्रमाणे ज्यांना किडनीमध्ये इन्फेक्शन झालेलं आहे त्यांचा बीपी पण जरा जास्त असतो, बीपी वाढतो त्यांचा. कारण रक्तामध्ये अशुद्धी जास्त असतात आणि जेव्हा ह्या अशुद्धी जास्त असतात तेव्हा हृदय जास्त गतीनं धडधड करतं, जास्त गतीनं ब्लड सर्क्युलेशन करण्याचा प्रयत्न करतं आणि त्यामुळे आपला बीपी जो असतो तो वाढतो. भूक जी आहे ती पूर्णपणे मंदावते, भूक आपल्याला लागत नाही आणि भूक न लागणे हे सुद्धा आपल्या किडनीला इन्फेक्शन झाल्यामुळे होऊ शकतं. आता कोणतंही कारण नसताना पाठ दुखणे, त्याचं निदान न होणे हे सुद्धा कारण असं आहे. हे मूत्राशयाच्या रोगाशी संबंधितच कारण आहे. जर तुमची पाठ नेहमी दुखत असेल, त्याचं कारण स्पष्ट नसेल, म्हणजे मणक्यात गॅप नाही, कुठल्याही पद्धतीचा एखादा स्नायू तुमचा ओढला गेलेला नाही, असं असतानाही जर तुमची पाठ नेहमी दुखत असेल तर तुम्ही चेक करून घेणं फार महत्वाचं असतं. तर हे सगळे कारण आहेत की ज्यामुळे तुम्हाला समजतं की तुमच्या किडनीमध्ये इन्फेक्शन झालेलं आहे. आता ह्याच्यातलं एखादं इन्फेक्शन जर झालेलं असेल, एखादं कारण जर तुम्हाला दिसत असेल तर लगेच तुम्हाला घाबरून जायचं कारण नाही. कारण किडनीमध्ये इन्फेक्शन झालेलं असेल तर याच्यातले 3 ते 4 कारणं किंवा 5 कारणं जर आपल्याला एकखट्या दिसत असतील तर तुम्ही समजून घ्यायचं की आपल्याला किडनीचा आजार झालेला आहे. एका कारणामुळे लगेच तुम्हाला घाबरून जायचे कारण नाही. किडनीचं आरोग्य तुम्ही स्वतः तुमच्यावर आहे का. व्यसन न करणे, चांगला आहार घेणे, रासायनिक पदार्थ टाळणे, हे सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर किडनीचं आरोग्य पण चांगलं राहतं. तर असेच निरोगी राहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.